मित्रांनो, जर आपण खाण्याचा सोडा, ज्याला सोडियम बायकार्बोनेट असेही म्हणतात, तो कोणत्याही आम्लाबरोबर मिसळला तर आपल्याला खूप बुडबुडे तयार होताना दिसतील. आपल्या भांड्यातही हेच होत आहे. जर आपण झूम करून पाहिले तर आपल्याला अजूनही बुडबुडे बाहेर पडताना दिसतील. आता हा इथे कार्बन डायऑक्साइड वायू आहे आणि आपण याबद्दलच या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. म्हणजेच धातूंचे कार्बोनेट्स आणि धातूंचे बायकार्बोनेट्स हे आम्लाबरोबर कसे अभिक्रिया करतात हे बघणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वात आधी बघूया धातूंचे कार्बोनेट्स आम्लाबरोबर कसे अभिक्रिया करतात ते. तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे सोडियम कार्बोनेट आहे Na2CO3 आणि आपण त्याची हायड्रोक्लोरिक आम्ल HCl सोबत अभिक्रिया करणार आहोत. आता ही होणार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. इथे आयन आपली जागा बदलतील. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि विचार करा या अभिक्रियेचे उत्पादित पदार्थ काय असतील ते. तर जेव्हा आपण सोडियम कार्बोनेट आणि HCl पाण्यातील द्रावणात मिसळतो तेव्हा सोडियम कार्बोनेट मधून सोडियमचे प्लस आयन्स आणि कार्बोनेटचे -2 आयन्स आपल्याला मिळतील. बरोबर. त्याचप्रमाणे HCl मधून सुद्धा आपल्याला H+ आयन आणि Cl- आयन मिळतील. आता दुहेरी विस्थापन अभिक्रियेत आयन आपली जागा बदलतात. बरोबर की नाही? म्हणजेच इथे काय होईल, सोडियम आधी कार्बोनेट सोबत जोडलेला होता, पण आता त्याला दिसेल की इथं क्लोरीन सुद्धा आहे आणि क्लोरीनवर सुद्धा ऋण प्रभार आहे. त्यामुळे सोडियम हा क्लोरीन सोबत जोडला जाईल आणि इथे तयार होईल NaCl. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला मिळेल NaCl सोडियम क्लोराइड एक उत्पादित पदार्थ. आणि त्याचप्रमाणे हायड्रोजन हा कार्बोनेट आयन सोबत जोडला जाऊन आपल्याला मिळेल H2CO3. पण तुम्हाला प्रश्न पडेल, आपण म्हणालो की कार्बन डायऑक्साइड इथं तयार व्हायला पाहिजे, पण इकडे तो दिसत नाहीये, तर इथं काय घडलंय नेमकं? तर लक्षात घ्या, H2CO3 हे खूप अस्थिर संयुग आहे. ते लगेच पाणी आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये विघटित होते आणि हाच कार्बन डायऑक्साइड वायू इथे बाहेर पडतो. तर आपण असं म्हणू शकतो की धातूंचे कार्बोनेट्स आम्लाबरोबर अभिक्रिया करून क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू देतात. आता हे निश्चित करण्यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहूया. यावेळी आपण कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि सल्फ्युरिक आम्ल H2SO4 घेऊया. आता या कॅल्शियम कार्बोनेटची आपण सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करूया. आता ही सुद्धा दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. यावेळी काय होईल पहा, कॅल्शियम हे सल्फेट आयन सोबत जोडले जाऊन CaSO4 तयार करेल. बरोबर. आणि इथे हायड्रोजन हा कार्बोनेट सोबत जोडला जाऊन H2CO3 तयार करेल. आणि आपण पाहिलंच आहे की H2CO3 हा स्थिर नसतो, तो लगेच पाणी आणि CO2 मध्ये तुटेल. बरोबर. तर इथे आपण खात्रीने म्हणू शकतो की धातूंचे कार्बोनेट्स आम्लाबरोबर अभिक्रिया करून क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू देतात. आता धातूंचे बायकार्बोनेट किंवा धातूंचे हायड्रोजन कार्बोनेट्स आम्लाबरोबर कसे अभिक्रिया करतात ते बघूया. उदाहरणार्थ इथे आपण घेऊया सोडियम हायड्रोजन कार्बोनेट NaHCO3 आणि त्याची HCl सोबत अभिक्रिया करूया. ही सुद्धा दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. इथे काय होईल पहा, सोडियम हा H+ आयन्सला विस्थापित करून Cl- सोबत जोडला जाऊन इथे एक क्षार तयार करेल, ते म्हणजे NaCl. आणि हायड्रोजन हा HCO3- सोबत जोडला जाऊन H2CO3 तयार करेल. आता आपल्याला माहितीये H2CO3 अजिबात स्थिर नसतो, तो पुन्हा पाणी आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये विघटित होईल. म्हणजे इथे सुद्धा उत्पादित पदार्थ मिळाले आपल्याला क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू. त्यामुळे सामान्यतः आपण असं म्हणू शकतो की धातूंचे बायकार्बोनेट्स आम्लाबरोबर अभिक्रिया करून क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू देतात. तर एकंदरीत लक्षात घ्या, धातूंचे कार्बोनेट्स असो किंवा धातूंचे बायकार्बोनेट्स ते आम्लाबरोबर अभिक्रिया करून आपल्याला क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू देतात. आता याचे प्रत्यक्ष प्रयोगाने परीक्षण करूया. आपण खाण्याचा सोडा घेतलाय आणि तो आम्लामध्ये मिसळलाय. आता आपण पाहू शकतो की खूप वायू बाहेर पडताना दिसतोय, बरेच बुडबुडे तयार होत आहेत. आपण पाहिले आहे की हा वायू आहे CO2 कार्बन डायऑक्साइड
पण प्रश्न असा आहे की प्रयोगशाळेत आपण खात्री कशी करणार की हा वायू खरंच कार्बन डायऑक्साईड आहे म्हणून? कारण हा वायू रंगहीन आणि गंधहीन आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सुद्धा रंगहीन व गंधहीन असतात. तर यासाठी आपण करणार आहोत लाईम वॉटर टेस्ट, चुन्याची निवळी चाचणी. रसायनशास्त्रात लाईम वॉटर म्हणजे लिंबाचा रस नाही बरं का, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे पाण्यातील विरल द्रावण म्हणजे लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी. ती सुरुवातीला रंगहीन असते. जर आपण या चुन्याच्या निवळीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू सोडला तर थोड्याच वेळात हे द्रावण दुधासारखं पांढरं दिसू लागतं, दुधाळ दिसू लागतं. तर इथं तुम्ही पाहू शकता की हे द्रावण आता दुधाळ झाले. आणि जर आपण खूप वेळ कार्बन डायऑक्साईड वायू या चुन्याच्या निवळीमध्ये सोडला तर पुन्हा ते रंगहीन होतं. आता यासाठी खूप वेळ लागणार आहे. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की जर आपण खूप वेळ कार्बन डायऑक्साईड वायू या चुन्याच्या निवळीमधून सोडला तर पुन्हा हे द्रावण रंगहीन होतं. तर आपण पाहिलं की सुरुवातीला चुन्याची निवळी ही रंगहीन आहे. त्यामधून जर आपण कार्बन डायऑक्साईड वायू सोडला तर ती दुधाळ बनते आणि जर आपण जास्त वेळ कार्बन डायऑक्साईड वायू त्यामध्ये सोडला तर पुन्हा ती रंगहीन बनते. याचा अर्थ रंगहीन चुन्याची निवळी पहिल्यांदा दुधाळ बनते, पुन्हा ती रंगहीन बनते आणि ही निरीक्षणं फक्त कार्बन डायऑक्साईड वायूमुळेच मिळतात. त्यामुळे इथे निश्चित होते की बाहेर पडणारा वायू हा कार्बन डायऑक्साईडच आहे. आता प्रश्न इथं नेमका असा आहे की इथं घडतंय काय? तर चुन्याच्या निवळीतून जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो ना त्यावेळेस एक अभिक्रिया होते आणि तिथे कॅल्शियम कार्बोनेटचा साका तयार होतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की घराच्या भिंती स्वच्छ करण्यासाठी चुन्याची निवळी वापरतात. ती भिंतीवर लावल्यावर काय होतं, जर आपण ती 2-3 दिवस तशीच ठेवली तर भिंत आपल्याला खूप स्वच्छ दिसते. इथं होतं काय, तर ती हवेतील कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया करते आणि तिथे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. ते पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे आपल्याला भिंत स्वच्छ दिसते. आपल्या घरातील जे मार्बल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट असते, म्हणूनच ते आपल्याला खूप चमकताना दिसते, बरोबर? तर इथे सुद्धा चुन्याच्या निवळीमधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला असता अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेटचा साका तयार होतो. हे पांढऱ्या रंगाचे पाण्यात न विरघळणारे असल्याने हे द्रावण आपल्याला दुधासारखे दिसते. पण जर का आपण जास्त वेळ कार्बन डायऑक्साईड यामधून पास केला तर हे कॅल्शियम कार्बोनेट पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यासोबत अभिक्रिया करते आणि मग तयार होते कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट CaHCO3 ट्वाइस. आता हे पाण्यात विरघळणारं असल्यामुळं ते द्रावण पुन्हा आपल्याला रंगहीन दिसतं. तर जास्त वेळ कार्बन डायऑक्साईड सोडल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट हे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया करून कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट तयार करतं, जे की रंगहीन असतं. तर लक्षात घ्या, सुरुवातीला चुन्याची निवळी ही रंगहीन असते. त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला असता तिथे कॅल्शियम कार्बोनेटचा साका तयार होतो, ती दुधाळ असते. आणि जर आपण जास्त वेळ कार्बन डायऑक्साईड वायू सोडला तर कॅल्शियम कार्बोनेट हे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया करून तेथे कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट तयार होते, जे पाण्यात विरघळणारे असते आणि रंगहीन असते. म्हणूनच चुन्याची निवळी चाचणी हा कार्बन डायऑक्साईड ओळखण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे. तर थोडक्यात या व्हिडिओचा सारांश असा, धातूंचे कार्बोनेट्स असो किंवा धातूंचे बायकार्बोनेट्स असो, त्यांची जर आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर आपल्याला क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो. आणि हा वायू कार्बन डायऑक्साईडच आहे हे ओळखण्यासाठी आपण चुन्याची निवळी चाचणी करतो. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.